से करेंगे सबका स्वागत। तर हॅलो गाईज, कसे आहेत? तर आज आहे ना माझी सुट्टी आहे आणि सुट्टी असल्यामुळे मी आज म्हणजे तुम्हाला तर माहिती सुट्टी असल्यानंतर मी कधी घरी थांबत नाही, काहीतरी माझं चालू असतंय. तर आता आहे ना पहिले तर आम्ही शूट करणार आहे इथं. आता जसं दिवस जाते तसं एक वाजलाय आता आणि आम्ही आता शूटला जाणार आहेत आणि शूटला जाऊन नंतर पुढे काय असणार आहे हे आम्ही काही ठरवलं नाही. आज ठरवल्याच्या नंतर म्हणजे कसं प्रत्येक गोष्ट होती पण आम्ही ठरवलं नाहीये. तर आज कसा दिवस जाईल हे तुम्हाला मी दाखवते. चला बघू शकता. आता मी आहे ना ह्या लोकेशनला आले आणि आम्ही ना तिथे शूट करणार आहे इथं. तर चला मी मध्ये दाखवते तुम्हाला कसं आहे. हे तुम्ही बघू शकता. इथे ना आम्ही फर्स्ट टाइम आलो होतो ना, एकदम म्हणजे पहिल्यांदा आलो होतो त्यांना मला इथून पाणी होतं, एकदम असं पाणी वाहत होतं एकदम पूर्ण ह्या साईडला. तर आता नाहीये, सगळं पाणी साठलं इथलं. म्हणजे वरून एकदम असं एकदम मस्त वाटत होतं, एकदम सुंदर. असं खाली जाऊन आपण तिथं फोटो काढू शकतो. असं म्हणजे एकदम लोकेशन भारी होतं पाण्याचं. चला पुढे दाखवते. तर तुम्ही बघू शकता आता आमचं शूट वगैरे झाले आणि शूट करून आता मी आहे ना जाते. आता मग बाहेर तिथून पुढे कसं हे तुम्हाला दाखवते मी. आणि सुरुवातीला मी ज्यावेळेस मध्ये आले ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं. हा जो एरिया आहे ना तो हा पलीकडून आहे ना, तुम्हाला म्हटलं होतं मी की हे पलीकडून पाणी येतं याच्यामध्ये. इकडून नाही, ते मधूनच येतं खालच्या साईडनं. एक नंबर येत होतं त्यावेळेस, येत होतं, आता नाही येत. आणि आता विषय असा आहे की आता आम्ही शूट वगैरे केले आणि आता आम्ही डायरेक्टली जाणार आहे दुसऱ्या लोकेशनला. तर मी तुम्हाला ते लोकेशन कुठलं असं हे दाखवते. आम्ही आता जात होतो पण जाता जाता मला आता इथे ना घसरगुंडी दिसलेली, त्यामुळे आता मी इथून जाणार आणि खेळणार. तुम्ही बघू शकता. आता आहे ना आम्ही पार्क मधून बाहेर पडलो आणि बाहेर पडल्याच्या नंतर आता आम्ही आमच्या पोटाची पूजा करायला चाललो, कारण सकाळपासून काही खाल्लेला नाही, नाश्ता सुद्धा नाही केलेला आणि आता वाजले 3. तर तुम्हाला मी दाखवते. सगळं तुम्ही बघू शकता. मी रील स्टार आहे आणि भाऊ मला ना एवढे कामं करायला होते, वडायला लावते गाडी मला मागं आणि पुढून मागचं ब्रेक लावते आणि मग ते पाठी मागे घे गाडी. तर चला आपण जाऊयात आता काहीतरी खायला स्पेशल. तुम्हाला माहिती आम्ही थोडस खायला आलो होतो काहीतरी आणि विषय असा झाला, एवढी भूक लागली होती आणि नेमकी आम्ही पावभाजी ऑर्डर केली आणि अजिबात त्या पावभाजीला चव नव्हती, अजिबात. टेस्ट थोडी सुद्धा नव्हती. मग आम्ही म्हणजे तसेच खाल्ले, एक पाव खाल्ला, एक नंतर घ्यायची वेळ सुद्धा आली नाही. तर आता दुसरं खायचंय आम्हाला काहीतरी. पावभाजी खाल्ली होती आणि पावभाजी तेवढी व्यवस्थित नाही लागली म्हणून आम्ही ना इथं थोडस थंड ऊन झालं एवढं म्हणून शेक घेतोय. हा भाऊ बघा काय करतो, टक्ष्या तुला. आम्ही आता शेक घेतोय आणि शेक घेणार आणि आम्ही पुढे कुठल्या लोकेशनला जाणार हे तुम्हाला दाखवतो. चला. तर गाईज आज आहे ना ब्लॉगचा 3रा दिवस आहे आणि मला एंड करायला वाच वेळ नव्हता. तर हा जो असा स्पेशल दिवस आज आहे की आज माझ्या भावनाचा बर्थडे आहे, म्हणजे माझ्या सिस्टरच्या नवऱ्याचा बर्थडे. तर आम्ही ना त्यांना काही थोडंसं म्हणजे गिफ्ट घ्यायला जातो आणि गिफ्ट घेतले आम्ही त्यांना केक पण घेणार आहे. तर मी हे शूट करणार यांच्या मला दाखवते. असं सेलिब्रेशन करायला हे थोडं वेगळा वेळ भेटला नाही किंवा आणखी काय असं म्हणजे वेगळं सेलिब्रेशन करण्यासाठी आम्हाला काही तेवढं आम्ही उत्सुक नव्हतं. म्हणजे नॉर्मल सिंपल त्याच्या केलं आणि फॅमिली इच्छा पण करायचं होतं आम्हाला. राखी करणार आणि आता आहे ना आम्ही अगोदर काहीतरी खायला जाणार होतो, कारण मलाच भूक लागलेली ऑलरेडी. मला खायचं त्याला, ते खाल्लं तर खायचं नाही पण
विषय असा आहे की जरी नॉनव्हेज असेल तरी मग मी नॉनव्हेज खात नाही आणि मेन मुद्दा आहे मला भूक लागली तर अगोदर आधी पेट करणार आहे आणि नंतर मग मेवण्याची तर चला आता दाखवते मी तुला आम्ही काय खायला आहे आणि काय स्पेशल असणार. ऑर्डर करायला गेला हा भाऊ आणि आम्ही खायला मला आवडते पण आणि मेन मुद्दा असं की मला भूक लागली होती ऑलरेडी. चला दाखवते तुम्हाला डिश आणि आम्हाला लवकर आवडून मला जायचं पण आणखी सेलिब्रेशन करायला वेळ झाला अगोदर 10 वाजले तर 10 पर्यंत जायचं होतं. झालं आणि हा म्हणते केकचं जर बंद झालं शॉप तर सगळे मिळून आम्हाला मारतील मध्ये चप्पलने. तिला सांगा जरा लातूरची भाषा तुझ्या जोड्यानं मिळून मारतील ना जोड्यानं मिळून मारतील. शब्द बंद. आता आम्ही माझ्या मेहुण्याला माझ्या लाडक्या झालेला आम्ही गिफ्ट घेतलेला आहे आमच्या दोघांकडून त्याची आणि माझे काम खेळून मी अर्धे पैसे करून. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. मी सगळे काय खोटं बोलतो 200ची नोट घेतलीस माझ्याकडून. तू क्या बोल रही है. आणि आता आम्ही हे गिफ्ट देणार त्यांना केक घेणार सेलिब्रेशन करणार छानपैकी आणि कुठेतरी एक आठवणी आम्ही जपून ठेवणार लाईफ टाइम साठी. चला मी किती काय आता आम्ही केक घेतलाय 10:30 वाजलेत आता आम्हाला तर आता आहे ना मी ब्लॉग एंड करणार आहे आणि विषय असा झाला आज मी बघितलं मी 2-3 दिवसामध्ये काय केले आणि मला ब्लॉगचा एंड करायला अक्षरशः 3 दिवस गेलेत आणि आज बर्थडे स्पेशल होता म्हणून म्हणलं चला आज पण घेऊयात आणि आज एंडच करून टाकू ब्लॉग. आणि तर आता तुम्ही बघू शकता मी गिफ्ट वगैरे ते ओपन केले आमच्या दाजीनी. चलो तर ते गिफ्ट वगैरे घेऊन मी घरी जाते तर चला बाय बाय लवकर.